नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा आम्ही लालवाल्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. लोणचं बघा तुम्ही काय काय टाकले याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला. तर बघा ही अशी मिरची आहे, ह्याची दांडी काढून घेतली, आतल्या बिया काढल्यात साईडला आणि ह्या बिया पण यूज केलेल्या आहेत. तर मी दाखवते तुम्हाला मसाला. तर बघा हा असा मसाला बनवला आम्ही. ह्याच्यामध्ये टाकली आहे मोहरी, काळी मोहरी अख्खी, काळी मोहरीची डाळ, बडीशोप आणि मेथी हे आणि बडीशोप हे सगळं रोस्ट करून भाजून घेतले आणि मग त्याची पावडर बनवली. त्यात लाल तिखट, काला नमक, आमचूर पावडर आणि हळद टाकली आहे. लाल मिरची पावडर पण टाकली आहे आणि मग ते मिक्स केले, चांगलं मिक्सरमध्ये फिरवले भाजलेलं. नंतर ना हे सगळं भाजलेलं बडीशोप वगैरे ते ग्राइंड केले मिक्सरवर आणि हे अशा पद्धतीने मिरचीमध्ये भरून घेतले. सगळं असं दाबून भरले खूप छान. म्हणजे असं कडक झालं पाहिजे, असं लूज नाही राहिलं पाहिजे, असं भरले. तर इथे एवढ्या भरून ठेवलेल्या आहेत ह्या 3 मिरच्या आणि बाकीच्या भरायचंच काम चालू आहे आमचं. आणि ह्याच्यामध्ये अख्खी सोप पण टाकली आहे भाजून आणि ग्राइंड करून पण टाकली आहे थोडीशी, म्हणजे टेस्ट छान लागेल. तर ह्याचं लोणचं बघा तुम्ही पण घरी ट्राय करा. तर बघा ह्या पद्धतीने असं भरायचं आहे, ह्याच्यामध्ये दाबून मस्त. हे बघा कसे दाबून भरतायत अंकल. तर हे बघा ह्या फ्राय तव्यामध्ये मोहरीचं तेल गरम करून आणि हिंग हे दोन्ही मिक्स करून ह्या भांड्यामध्ये मिक्स केले, म्हणजे त्या पावडरमध्ये सगळं, आणि मग ते ह्याच्यामध्ये भरलंय.